गतवर्षीच्या म्हणजेच 46व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या विजेत्यांनी सुरू केलेल्या या सोहळ्यात मी सुनील बर्वे, नमस्कार, मी गिरिजा ओक, आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करतो। मंडळी, मराठी चित्रपटांचा महोत्सव आणि पारितोषिक वितरणाचा हा 47वा सोहळा। तब्बल 46 वर्ष अखंडपणे हा सोहळा आपण पार पडत आलो। या 47व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव व पारितोषिक वितरण सोहळ्याला यावेळी एक लखलखती किनार लाभली आहे। महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची। महाराष्ट्र राज्य स्थापनेला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत। 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला आणि 1950 साली भाषावार प्रांत रचना करून राज्यांची निर्मिती झाली। महाराष्ट्र आणि गुजरात या द्विभाषकाची विभागणी करून गुजरात आणि महाराष्ट्र अशी 2 राज्य झाली। 2 राज्य झाली खरी, पण मुंबई कोणाची हा प्रश्न कळीचा ठरला आणि मग उभं राहिलं संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन। या आंदोलनात उभ्या आडव्या महाराष्ट्रानं भाग घेतला। मुंबईसाठी तर प्राण पणाला लावले। 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी रायांच्या स्वराज्य कंकणाची याद उजागर झाली। कामकरी, कष्टकरी, शेतकरी, महिला, युवक सगळे एकाच ध्येयाने पछाडले। मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे। आणि 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश तत्कालीन मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते स्थापित झाला। त्या आंदोलनात आपलं सर्वस्व वाहिलेल्या ज्ञात अज्ञात शूर मराठी वीरांना आणि त्यानंतर गेल्या 50 वर्षात या राज्याच्या विकासासाठी, सुरक्षिततेसाठी ज्या ज्या पोलिसांनी, जवानांनी आपले जीवन वाहिले त्या सर्वांना आणि गेल्या 26/11च्या हल्ल्यात व अलीकडच्या नक्षली हल्ल्यात बळी पडलेल्या सर्वांनाच आपण सर्वजण आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करूया। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री आनंद कुलकर्णी यांनी रंगमंचावर येऊन प्रास्ताविक सादर करावं अशी मी त्यांना विनंती करते। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती अमिताताईजी, उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, मुंबईचे पालकमंत्री जयंतराव पाटील साहेब, सांस्कृतिक कार्य खात्याचे राज्यमंत्री फौजिया खान साहेब, वसंतरावजी डावखरे, माननीय श्री पतंगराव कदम, त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती कदम, माणिकरावजी ठाकरे, राज कपूर आणि व्ही शांताराम पुरस्कार विजेते, तसेच सर्व मराठी चित्रपटांचे विजेते आणि रसिकगण हो। आताच सुनील आणि गिरिजानी सांगितल्याप्रमाणे हा दुग्ध शर्करा योग आहे की महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव यावर्षी आपण साजरा करतो आहोत। आणि यावर्षी एक नवीन आपण बक्षीस जाहीर केलेलं आहे की प्रथम पदार्पणाचं डेब्यू आपण ज्याला म्हणतो ते, तेव्हा असा हा सगळा खजिना आपल्या समोर उभा राहिलेला आहे। त्या खजिन्यामध्ये आणि आपल्यामध्ये मी आता उभा राहू इच्छित नाही आणि आता संयोजकांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी। धन्यवाद। सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री आनंद कुलकर्णी, संचालिका प्राजक्ता लवंगारे वर्मा यांना आता मी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना रंगमंचावर आमंत्रित करावे। मी माननीय श्री आनंद कुलकर्णी यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करावे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी 47व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचा क्लॅप देऊन या सोहळ्याचं उद्घाटन करावं।